मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत खूप साऱ्या महिलांना त्यांचे पैसे आलेले आहेत. ज्यांना 3,000 रुपयाचा दुसरा टप्पासुद्धा भेटलेला होता त्यांनासुद्धा आता या सप्टेंबरचे 1,500 रुपये आलेले आहेत. पण अजूनही ज्यांना 3,000 नाही आलेले आहेत किंवा कुठलेही एक पैसासुद्धा आलेला नाही आहे, त्यांची जे टेन्शन आहे, त्यांना जी चिंता आहे पैशांची, ती अजूनही कायम आहे. परंतु त्यांच्यासाठी आता नवीन एक अपडेट आलेली आहे. तर ती अपडेट कोणती आणि कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुमचं जे टेन्शन आहे ते चिंता कमी होऊन जाईल आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ती तारीख सांगणार आहे की नेमकं या तारखेपर्यंत तुमचे पैसे येणार आहेत. त्या अगोदर आपण बघून घेऊया आदित्यताई तटकरे काय म्हणाले आहेत. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे या महिन्याच्या अखेरपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून देण्यात आली होती. पण सरकारकडून बँकांना लवकरच पैसे पाठवण्यात आल्याने बँकेकडून 25 सप्टेंबरलाच पैसे हस्तांतरणास सुरुवात झाली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी तिसऱ्या टप्प्यात किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. आदित्यताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 25 सप्टेंबरला 34,34,388 भगिनींना 1,545.47 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे. 26 सप्टेंबर रोजी 38,98,705 भगिनींना 584.8 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर होऊनही ज्या महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाले नव्हते, अशा महिलांच्या बँक खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये जमा करण्यात येत असून यापूर्वी ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते त्यांच्या खात्यात पैसे तिसऱ्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा करण्यात येत आहेत. पैसे जमा करण्याची प्रक्रिया आजही सुरू राहणार आहे. आज 30 सप्टेंबरला रात्रीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत. परंतु आता एक नवीन तारीख समोर येत आहे, एक नवीन अपडेट समोर येत आहेत की या तारखेपर्यंत तुमचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत. ज्यांचे पैसे अजून मिळाले नाही आहेत त्यांना खुशखबर आहेत की 5 ऑक्टोंबर, बघा 5 ऑक्टोंबर तारीख लक्षात ठेवा, 5 ऑक्टोंबरपर्यंत तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जाणार आहेत. तर हे पैसे कसे मिळणार हे मी तुम्हाला सांगतो. तर बघा, ज्या वेळेस तुमचा पहिला हप्ता असो, दुसरा हप्ता असो किंवा तिसरा हप्ता असो, हे ज्या वेळेस सभा झालेल्या आहेत त्या सभेच्या नुसारच तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. तर बघा, 5 ऑक्टोंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये येणार आहेत सभेकरिता. तर त्या सभेकरिता मोदीजी आल्यानंतर त्या तारखेला 5 ऑक्टोंबरलाच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये रिलीज करण्यात येतील अशी शक्यता आहे, दाट शक्यता आहे. कारण की ज्या वेळेस सभा झालेली आहे लाडक्या बहिणीची त्यावेळेस त्यांचे जे पैसे आहेत लाडक्या बहिणींचे त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत, सरकारने त्यांच्या खात्यामध्ये रिलीज केलेले आहेत. आता तर देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी स्वतः सभेकरिता येत आहेत महाराष्ट्रामध्ये 5 ऑक्टोंबरला. तर या 5 ऑक्टोंबरला त्यांच्याकडून सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे वितरित करण्याची दाट शक्यता आहे. तर तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.